अयोध्या येथील श्री राम मंदिराच्या दानचोरी निषेधार्थ आज गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गोंदिया शहरात आंदोलन करण्यात आले। काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अमर वराळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भजन दिंडी काढत आणि राम मंदिरामध्ये दर्शन घेत आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपला निषेध नोंदवला। या आंदोलनाची सुरुवात गोंदिया शहरातील काँग्रेस भवन येथून झाली। काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात पक्षाचे झेंडे आणि डोक्यावर गांधी टोपी परिधान करून रघुपती राघव राजाराम आणि रामकृष्ण हरीचे भजन म्हणत संपूर्ण शहरात दिंडी काढली। गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक परिसरामध्ये या आंदोलनाची सांगता करण्यात आली। रघुपती राघव राजाराम या म्हणीला घेऊन आम्ही आज गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हे सत्याग्रह केलेला आहे। याच्यामध्ये आम्ही रामकृष्ण हरीचे भजन म्हणून संपूर्ण शहरामध्ये लोकांना जागृती करून राहिलेलो आहोत। या गोंदिया जिल्ह्यामध्ये अतिसामान्यमधल्या लोकांनी सुद्धा आपल्या घामाचा पैसा श्रीरामावर आस्था असल्यामुळे या RSS आणि भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या लोकांनी घरोघरी जाऊन जो वर्गणी गोळा केली, मी सुद्धा वर्गणी दिलेली आहे। आम्ही अतिसामान्य लोकांनी आपली वर्गणी त्या ठिकाणी अयोध्येच्या प्रभू रामचंद्राच्या आस्थेमुळे त्या ठिकाणी आम्ही दिलेली आहे। पण ती वर्गणी एका झटक्यामध्ये जेव्हा चोरीला गेलेली माहीत पडलं तेव्हा आम्हाला खऱ्या अर्थाने अतिशय वाईट वाटलं की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण संविधानाला बाजूला ठेवून आपल्या प्रधानमंत्री कार्यालयातून राम मंदिराच्या अयोध्येच्या ट्रस्टच्या लोकांची त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची स्थापना केली। एकाला अध्यक्ष, उपाध्यक्ष, महासचिव आणि अशा लोकांची समिती नेमून त्याच समितीच्या अखत्यारीत त्यांचे उजवे डावे असलेल्या लोकांनी त्या ठिकाणी करोडो रुपयांची चोरी केलेली आहे। त्या चोरीबद्दल अनेकांनी तक्रार केल्यावर सुद्धा ते CCTV आणि त्याचे सगळे पुरावे नष्ट करण्याचं काम चंपतराय आणि सगळ्या लोकांनी केलेलं आहे। अशा लोकांनी फक्त राजीनामा देऊन चालत नाही, तर यांच्यावर PDMLA अंतर्गत देशाच्या विरोधी कारवायाच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झालेली पाहिजे आणि दोषींवर कडक कारवाई होऊन त्यांना फाशी सजा झाली पाहिजे। हीच काँग्रेसची मागणी आजच्या या रघुपती राघव राजाराम सत्याग्रहाच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।